भावानो 2 मिनिट फक्त माझं ऐकून घ्या. तुम्हाला एक एकर सोयाबीनमधला सगळा हिशोब सांगतो मी. 2 मिनिट ऐका सगळेजण. नांगरट 1700 रुपये, पेरणी 1000 रुपये, पाळी 800 रुपये, फवारणी 1000 रुपये, सोयाबीनची बॅग 2550 रुपये, खताचं पोतं 1850 रुपये, काढायला 5200 रुपये, मळून आपल्या घरी आणून टाकण्यासाठी 1120 रुपये, भाडं 200 रुपये. सगळे झाले 5420 रुपये. आणि सोयाबीनला भाव किती आहे? 3300 रुपये. टोटल झाले किती? सोयाबीनचे सगळे आपले झाले 8 कट्ट्याचे झाले 13200 रुपये. त्यातून आपला खर्च आहे सगळा रानात झालेला 5420 रुपये रानात झालेला खर्च. आणि एवढं झाले उत्पन्न रानामध्ये 1 एकरमध्ये 13200 रुपये. आपलं म्हणजे आपल्याला आणि किती काढायचे त्याच्यामधून? तर आपण मायनसमध्ये भावांनो 2220 रुपये मायनस. बरं का, शेतकऱ्यांना कसं जगायचं? माझी सरकारला एकच नम्र विनंती की सोयाबीनचा भाव वाढावा. कमान 1 एकरमधला एवढा हिशोब आहे. मग बघा, ज्याच्याकडे 10 एकर आहे, 20 एकर आहे, 15 एकर आहे, मग काय करायचं त्यांनी? व ज्याच्याकडे अर्धा एकर आहे, मग तुम्ही सांगा 3300 रुपये भावानं कसं शेतकऱ्यांना जगायचं? परवडत नाही. लय शेतकऱ्याचा आणि बारीक हिशोब लावायचा राहिलेला आहे. त्याच्यामुळे माझी एकच नम्र विनंती सरकारला की सोयाबीनचा भाव वाढावा. नसता सगळे पोरं आणि जमा होऊन मोर्चा काढणार. सोयाबीनचा भाव वाढला तरच शेतकऱ्याला परवडणार. कमान की दिवाळी आलेली आहे. कसं असते, प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असते की लेकराला कपडे बाळे घ्यावं, घरामध्ये सण भरावा दिवाळीचा, आणि सोयाबीनचा भाव विकता कसं जगायचं शेतकऱ्यांना? तुम्ही सांगा. 15420 रुपये खर्च आहे आणि फक्त 13200 रुपये नफा आहे. आणि तुम्ही सांगा त्यामध्ये नफा म्हणजे त्यात मायनस करून 2200 रुपये आणिच मायनस आहे. मग काय उपयोग आहे त्या सोयाबीनचा पेरणीचा? माझी एवढंच हात जोडून नम्र विनंती सरकारला सोयाबीनचा भाव वाढावा.